नीलमताई, खूप खूप धन्यवाद. आपण अध्यक्षीय स्थान भूषवलं आणि आज जॉईन झालेले आज तुम्ही म्हणलात ती खरीच गोष्ट आहे की 150हून आज एनजीओ महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आज आपल्यासोबत जॉईन झाल्या. तर आपण हा जो संपर्क सेतू उभारला यातून नक्कीच काहीतरी चांगलं घडेल याची अपेक्षा करूया. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपण मुख्य कार्यक्रमाला अध्यक्षांच्या परवानगीने सुरुवात करूया. तर आता आपण आपलं पहिलं सेशन आजच्या या संपर्क सेतू अधिवेशनातलं सुरू करतोय. पहिला विषय आहे ग्रामीण आणि नागरी समस्यांचा. ऍक्शन एड या संस्थेच्या नीरजा भटनागर यांना मी विनंती करते की त्यांनी या सेशनची सूत्र सांभाळावीत आणि सूत्रधार म्हणून काम बघावं. धन्यवाद. नीरजाताई. थैंक यू, धन्यवाद वर्षाताई। और हम लोग पहला सेशन सुरू करेंगे। माझा एक विनंती आहे ज्या मी मराठी समजू शकते पण पूर्णतया बोलू शकते नाही। मी हिंदी मध्ये बोलणार और ये पूरा सेशन में हिंदी में लेकर के जाऊंगी। हमारे जो प्रवक्ता हैं वो मराठी और हिंदी दोनों में बोलेंगे। तो मेरा कहना है कि जो नीलमताई ने जो सवाल उठाया वो मुझे बहुत सालों से लगता है कि एक बार अगर अधिकारी बदल जाता है या अधिकारी का ट्रांसफर हो जाता है तो वो मुद्दा वहीं का वहीं रह जाता है। तो हम लोग क्यों नहीं ये जो अधिकारी से जो अपना एडवोकेसी या जो हम लोग उनसे धोरण और धारा के बारे में जो बात करते रहते हैं उसको एक मैकेनिज्म में कैसे कन्वर्ट किया जाए, क्योंकि सबसे ज्यादा तकलीफ जद्दोजहद वहीं पे होती है। और ये जो आज की जो बात है कोविड-19 को लेकर के, जिससे कि पूरा एक नया स्वरूप दिखने में आ रहा है। और ये जो कोविड-19 का जो ये पूरा मुद्दा चला, ये जो पैंडेमिक का, ग्लोबल पैंडेमिक का, भारत में खाली ये लॉकडाउन नहीं रहा, भारत के लिए ये एक हंगर का भूखमरी का इशू हो गया, पूरे माइग्रेंट वर्कर का इशू हो गया। तो हम लोग ये कोविड-19 को माइग्रेंट वर्कर के पर्सपेक्टिव से कैसे देखेंगे, क्योंकि पूरा अर्बन और रूरल जो कनेक्ट है वो ये लेबर और पूंजीवाद को लेकर के है, क्योंकि सारी पूंजी जो है वो शहर में निवेश की जाती है और वहां पे आकर के जो हमारे जो वर्कर काम करते हैं उनके बीच का जो एक रिश्ता है, उस रिश्ते को समझने की जरूरत है कि वो रिश्ता कितना सही है, कितना प्रमोटिव है और कितना उनके लिए काम करता है। कोविड-19 सबसे बड़ी बात है कि ये जो हमारे स्थानांतर करके जो भाई और बहनें हमारी आती हैं, वो जो एक पूरा एक शहर बनाते हैं, खास करके जो कंस्ट्रक्शन में काम करते हैं, वो लोग खाली ईंट से ईंट जोड़ करके बिल्डिंग नहीं बनाते हैं, वो ईंट से ईंट जोड़ करके इस देश की एक अर्थव्यवस्था बनाते हैं। और उनकी जो संख्या है वो 93% जो सेक्टर है, ये इनफॉर्मल सेक्टर वो है। तो अगर वो इनफॉर्मल सेक्टर है जो जिसका इतना बड़ा नंबर है, तो हम उसको फॉर्मल सेक्टर क्यों नहीं बना सकते हैं। और क्या क्या कमी है कि हम लोग कोविड-19 के बाद जो बदलाव आएगा, उस बदलाव में हम लोग इस कमी को कैसे पूरा कर पाएंगे। क्योंकि हमेशा जब एक दिक्कत आती है, एक तकलीफ आती है, तो उसमें एक अवकाश भी होता है, एक काम करने का मौका भी होता है कि हम अच्छी तरह से कैसे निकल करके आए। मैं बस अभी इतना ही बोलूंगी और इतना बोलने के बाद में मैं आज के ग्रामीण और शहरी समस्या में हमारे दो बहुत आदरणीय वक्ता हैं, एक मोहन जी हैं, मोहन सुर्वे, और दूसरी रोशनी नागेहली जी हैं। रोशनी जी जो हैं वो युवा की सहायक अधिकारी हैं और मोहन सुर्वे जी जो हैं वो मुख्य कार्यकारी अधिकारी हैं विकास सहयोग संस्थान के, जो कि ग्रामीण पक्ष पे अपनी बातें रखेंगे। तो मैं उनको आमंत्रित करती हूँ। मोहन जी, आप आइए। और काफी पुराना रिश्ता है शहरी और उसका, और हम लोगों ने काफी काम किया है, जरा उसके ऊपर आपसे सुनेंगे, समझेंगे और इस बात को हम आगे लेकर के जाएंगे। सो मोहन जी, आप अपना शुरू कर सकते हैं। आपके लिए 10 मिनट का समय है, 8 मिनट आप बोलेंगे, तब तक आपको वार्निंग मिल जाएगी अगले 2 मिनट की। तो आप प्लीज शुरू कीजिए। और मैं हिंदी में बोल रही हूँ, इसलिए मैं फिर से क्षमा चाहती हूँ। जहाँ दिक्कत है मुझे बताइए, मैं उसको जरूर क्लैरिफाई करूंगी। थैंक यू, धन्यवाद। मोहन जी, आपके लिए धन्यवाद। निर्जा जी, आपका समय अब शुरू होता है। हाँ। जी जी जी, माझा आवाज येतोय ना बरोबर? हाँ, येतोय भाऊ। ओके ओके, सो थँक्यू निर्जा जी। आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या अध्यक्ष म्हणजे एका अर्थाने मला असं वाटतं की संपर्क सेतू मधला सेतू नीलमताई या कार्यक्रमाचं, कारण सेतू या अर्थाने मी म्हणतोय
की स्वयंसेवी क्षेत्र आणि सरकार, आणि हा अतिशय महत्वाचा मला असं वाटतं योग जो संपर्कच्या मंडळीने जो जुळून आणलाय, अतिशय सुंदर अशी एक घटना होते. आणि आम्ही आपत्तीला सुद्धा इष्टापत्ती कशी करू शकतो याचं खूप सुंदर उदाहरण आहे. आणि ज्या पद्धतीचा जो प्रतिसाद सगळा जो दिसतोय, म्हणजे ज्या पद्धतीची सगळी मंडळी जी आहेत, स्वयंसेवी आहेत, मनस्वी आहेत, तपस्वी आहेत आणि यशस्वी आहेत, अशा सगळ्या मंडळींचं एवढं मोठं अधिवेशन जे झालंय, आणि मला ही जी संकल्पना वाटते अतिशय सुंदर वाटते. आज आपण थोडं फेसबुक लाईव्ह म्हणतो म्हणून मला थोडं फेसबुकवरती माझे परदेशामधले समाजकार्यामधले जे विद्यार्थी मित्र मैत्रिणी आहेत, तर आज सकाळीच एक ऑस्ट्रेलियामधली माझी मैत्रीण आहे की जी म्हणत होती की सेंट्रल मिनिस्टर बरोबर आमची झूम कॉन्फरन्स झाली. म्हणजे मला बऱ्याच वेळा असं वाटतं की इतर देशामध्ये ज्या पद्धतीने स्वयंसेवी क्षेत्राची आणि शासनाची जे एक नातेसंबंध असतं ते आम्हाला भारतात किंवा महाराष्ट्रात दिसत नाही. आणि महाराष्ट्रात खरं स्वयंसेवी क्षेत्रामध्ये निलंताने अतिशय बरोबर सांगितलं की ज्या ताकदीची माणसं आहेत, म्हणजे खरंच ताकदीची अशी माणसं आपण सगळी आहेत, अनुभवी आहेत, पण ती काही रेकग्निशन नाही असं कुठंतरी वाटतं केव्हा तरी. पण नक्कीच मला असं वाटतं की या निमित्ताने मला असं सांगावं असं वाटतं की आम्हा सगळ्यांचा अनुभव खूप महत्वाचा आहे आणि जो सरकारला खरं उपयोगाचा आहे. आणि मला असं वाटतं या निमित्ताने चॅलेंज आहे की सरकार हे आमच्या अनुभवाचा कसा उपयोग करून घेऊ शकेल, हा एक भाग आहे. ज्यावेळेला मी या मुद्द्यावरती येतोय कोविडच्या याच्यामध्ये, कोविडचं खरंच संकट अतिशय भयानक आलेलं आहे, अनइमॅजिनेबल आहे, हे जागतिक संकट आहे आणि आम्ही पूर्णपणे ढासळतो. पण मला फक्त असं वाटतं की कोविडच्या अनुषंगाने मी बोलत असताना की नुसतं कोविड पुरतं म्हणणं जरा थोडं चुकीच होईल. कारण एका अर्थाने कोविडचं ज्यावेळेला आता आलंय त्याच्या आधीच आपण जर पाहिलं, आपण महाराष्ट्र म्हणून काय पाहिलंय, दुष्काळाचं मोठं सावट पाहिलंय, महापूर बघितलाय, ज्या पद्धतीने कोल्हापूर हे केलं होतं ते होतंय. त्याच्यानंतर लगेच ज्यावेळेला कोविड येतोय आणि कोविड असतानाच आपण जे पाहतोय की टोळधाड आहे, निसर्ग चक्रीवादळ आहे, म्हणजे ज्या पद्धतीची आव्हानं आहेत. आणि आम्हाला असं वाटतं स्वयंसेवी कार्यकर्ता एक प्रश्न सोडता सोडता असं आम्हाला असं वाटतं की आम्हाला या मूलभूत मुद्द्याला झाक मारले पाहिजे आणि अशा वेळेला दुसरं संकट येतंय आणि त्यामुळे नुसतं कोविड म्हणून कसं झाले. आणि म्हणून मला असं वाटतं याला सुट न बघता आपल्याला एकत्र काही बघता येईल. म्हणजे मला असं जस्ट प्रतिकात्मक असं वाटतं की आज आम्ही आमचं स्वतःच म्हणजे राज्य म्हणूनच आमचं आता सध्या असं झालं कोरोनामय परिस्थिती झाली. म्हणजे काय झालंय की आमची स्वतःची इम्युनिटीज कमी झाली. म्हणजे आम्ही चक्रीवादळ किंवा पाऊस झेलूच शकत नाही शहरामध्ये, गावांमध्ये, म्हणजे आमची पूर्णपणे इम्युनिटी डाऊन झाली. आणि मग त्याच्यासाठी कदाचित आमचं जे विकासाचं पॅटर्न आहे त्याच्यामध्ये काही चुकतंय का. म्हणजे आम्हाला चांगला सुंदरता हवे, चांगलं आरोग्य पाहिजे, पण कदाचित मेकअपवरतीच जास्त आम्ही जोर देतोय का, आम्ही पूर्ण शरीराच्या स्वास्थ्याबद्दल बघतच नाही आहोत का. आणि त्यामुळे कदाचित हा सुंदरता आणि निरोगीपणा याच्याकडे बघण्याचा जो अप्रोच आहे तो कदाचित आमचा चुकीचा बघतोय का. आणि तिथे मला असं वाटतं स्वयंसेवी संस्था आणि जे राज्यकारणी जे आहेत या मंडळींचा एका पद्धतीने मला असं वाटतं संवाद खूप उपयोगाचा आहे. ज्यावेळेला ग्रामीण भागाचं बोलतोय त्यावेळेला ग्रामीण आणि शहरी असं तुटक असूच शकत नाही खरं. म्हणजे निर्जाजीने अतिशय बरोबर सांगितलंय की याची एका अर्थाने आपल्याला एक संयुक्तिक अशी नाळ आपल्याला पाहिली पाहिजे. दुसरं हे पण पाहिलं पाहिजे की ओव्हरऑल जे जलवायू परिवर्तनाचा जो मुद्दा आहे त्याच्याशी सुद्धा आपल्याला जोड दिली पाहिजे. आणि त्यामुळे एकूणच आपण निरंतर विकासाच्या दृष्टीने हा आपला मुद्दा आहे का, हा सगळ्यात पहिला मला महत्वाचा मुद्दा वाटतो. आणि तिथं काहीतरी घोळ झालाय आणि ते आपण मान्य केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की राज्यव्यापी अधिवेशनाच्या निमित्ताने ह्या घोळाला कसं दुरुस्त करायचं, आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण सगळे अनुभवी मंडळी आहे, पण काय कुठेतरी चुकतंय ते आपण बघूया. दुसरं माझं आर्ग्युमेंट असं आहे की आर्थिक सुबत्ता तर वाढते, तंत्रज्ञान वाढतंय, आणि असं असताना एका अर्थाने आपण जे पाहतोय ते जे दिसतंय ती विषमता वाढते. आणि एकूणच सामाजिक न्यायाच्या जाणीवेतून आपण राज्य स्वतःला पुरोगामी म्हणतोय आणि तिथे ही जी विषमता वाढते तर त्याचा अतिशय एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे एका अर्थाने मला असं वाटतं की निरंतरता आणि सामाजिक न्याय या भूमिकेतूनच आपण काम करायला पाहिजे. आणि हे करत असताना आपली अर्थव्यवस्था आणि पर्यावरण याचा आपल्याला विचार करून काम करता आलं तर बरं होईल. आणि ती हा विचार करत असताना एका अर्थाने वैश्विक आणि एकात्मिक हा असा आपण एक विचार केला पाहिजे. आणि हे करण्याच्या दृष्टीने मला असं धोरणात्मक म्हणून काही गोष्टी वाटतात की ग्रामीण विकासाच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर एकात्मिक धोरण आपण आखणं गरजेचं आहे. मी ऍक्च्युली याच्याबद्दल टिप्पण दिलं, त्यामुळे फक्त काही मुद्दे मी हायलाइट करेन. आणि ते ग्रामीण विकासाचं जे धोरण जे आहे ते कृषी व संलग्न क्षेत्र, सामाजिक सेवा, ग्रामीण रोजगार याचा एकत्रपणाने विचार करायला पाहिजे. आणि हा विचार जर करायचा जर झाला तर शासकीय स्तरावरती खाती विभाग यांचं कोऑर्डिनेशन कितपत आहे. कारण आज मला बऱ्याचशा वेळेला असं वाटतं की आमचं सरकार हे खात्यांमध्ये वाटलं गेलं.
एकमेकांमध्ये समन्वय नाही. ज्या वेळेला आम्ही जातो त्यावेळेला आम्हाला म्हटलं जातं की हा या खात्याचा त्या खात्याशी संबंध नाही. तर हा संबंध कसा वाढेल हा शासनाने पाहायला पाहिजे. मी आणखी असंही म्हणेन की उद्योग किंवा स्वयंसेवी संस्था यांचाही याच्यामध्ये आपण विचार करायला पाहिजे. दुसरा जो माझा मुद्दा आहे की पाण्याचं दुर्भिक्षण, नापिकी, रोजगार याबाबतची धोरणं किंवा ठरवताना किंवा अंमलबजावणी करत असताना आपली धोरणं शाश्वत आहेत का याचा आपल्याला विचार नेहमीच करायला पाहिजे. आणि त्याच्यातून वंचितांचं जगणं जे आहे ते शक्य होणार आहे का हे आपण सतत विचार केला पाहिजे. तिसरा माझा मुद्दा असा आहे की अन्न सुरक्षा कायदा आणि कामाचा अधिकार हे दोन्ही अबाधित राहिलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने ग्रामीण विकासाच्या योजनांमध्ये शेतकरी शेतमजुरांसोबतच कारागीर जाती, भूमिहीन, भटक्या समुदायाचा विचार प्राधान्याने येणं गरजेचं आहे. हे 3 मुद्दे मला असं वाटतं की एका अर्थाने मी सामाजिक दृष्टीने बोलतोय. पण चौथा जो मुद्दा मला असं वाटतं की स्वयंसेवी संस्थांचा अनुभवाचा उपयोग शासनाने तातडीने करून घ्यायला पाहिजे. आणि निलमताईने मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सेतू म्हणून हे खूप परिणामकारक काम करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी कदाचित मग रचना करायला लागते. जिल्हा तालुका स्तरावर ज्या रचना असू शकतात का की ज्याच्यामुळे स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना या सगळ्या अनुभवाचा एक उपयोग होईल. कारण मला असं वाटतं की स्वयंसेवी संस्थांच्या लोकांना सध्या आम्ही पॉलिटिक्स म्हणून नाही करतो, आम्ही स्वयंसेवी म्हणून नाही करतो. त्यामुळे आमचे हेतू जे आहेत ते शासनालाच मदत करण्याचे आहेत, प्रशासनाला मदत करण्याचे. त्याच्या रचना बनवा. तालुका जिल्हा स्तरावर बनू शकलं तर अधिक चांगलं होईल. ते सक्रिय प्रतिनिधित्व घ्या. आणि जर काही गरज वाटली तर मला असं वाटतं काही ऍक्शन ग्रुप्स बनू शकतात. आणि तो जर मेसेज जर जागतिक स्तरावर आपण देऊ शकलो महाराष्ट्र शासन म्हणून तर की आम्ही स्वयंसेवी क्षेत्र जे आहे त्यांच्यासोबत आहोत, मला वाटतं चांगलं होईल. कोविडमुळे खास करून परिस्थिती काय झाली याच्यावर मी थोडं पॉइंट फॉर्म मध्ये मी जाईन कारण वेळेचा मुद्दा आहे. 1 सेकंड मोहन जी, आपके पास 2 मिनट है और. मेरे पास तो 5 मिनट हुए. मेरे पास भी घड़ी है. ओके. और शायद मुझे लगता है कि समय है ऐसा मुझे लगता है, लेकिन आपके अनुसार मैं जाऊंगा. नहीं ठीक है, चलिए. सो कोविडमुळे रोजगाराचा प्रश्न झालाय, स्थलांतरितांचा प्रश्न झालाय, श्रमिकांचा प्रश्न झालाय, माल शेतामध्ये पडून आहे, मजूर मिळत नाही आहेत, लोक कलावंत, स्थानिक कारागीर यांच्यावरती परिणाम झालाय, आदिवासी पारधी यांचा उदरनिर्वाह अडचणीत आलाय, अल्प जमीन असणाऱ्यांची पैशाने पेरणी होईल की नाही याची खात्री नाहीये, बियाण्याचा, मशागतीचा, लागवडीचा मुद्दा आहे. सरकारने जरी कर्ज घोषित केली असतील तरी व्यावसायिकांकडे कागदपत्र नाही आहेत. ही परिस्थिती आहे. दुसरा त्यामध्ये आणखी एक जो भाग आहे, सामाजिक संस्थांनी खूपच काम केलं परंतु त्याचं रेकॉग्निशन नाही, हा एक महत्वाचा मुद्दा मला वाटतो. आणखी एक जो मुद्दा असा वाटतो की सामाजिक संस्थांनी या कोविडच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने आवाहन घेऊन कार्यकर्त्यांनी काम केले, त्यांच्या स्वतःच्या विमा, त्यांची सुरक्षा याच्याबद्दल मला असं वाटतं सरकारने खरं एक थोडं पुढे येऊन काम करायला पाहिजे असं मला वाटतं. हे स्पेसिफिक मी कोविड बद्दल बोलतो. आणखी जो दुसरा मुद्दा जो माझा परत आर्ग्युमेंट हे आहे की कोविडचा हे आहे परंतु हा जो परिणाम जो आहे तो या आधीची जी पार्श्वभूमी आहे ती सुद्धा आपण विचार केली पाहिजे. म्हणजे कोविडला हाताळताना पाण्याचा प्रश्न आहे ना, म्हणजे हात स्वच्छ धुयात मान्य, परंतु पाणीच मिळत नाही त्याचं काय, तुटवडा आहे त्याचं काय, त्याच्यानंतर पाण्याच्या क्वालिटीचे मुद्दे काय, किंवा एका अर्थाने गावामध्ये 40 ते 55 लिटर चालतं, शहरामध्ये 170 ते 180 लिटर कसं काय. तर ह्या धोरणाचे सुद्धा मुद्दे आहेत. आणि एकंदरीतच आपण जर म्हटलं तर शाश्वत पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे शेतीमधलं पाणी घटलंय, दुष्काळामुळे नद्या धरणं आटलेली आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये रसायनांचा वापर होतोय, रोजगाराच्या प्रश्नामध्ये विशेषतः भूमिहीन, शेतमजूर, कारागीर यांना कामं नाहीये, रोजगार हमी योजना आहे परंतु त्याची अंमलबजावणी नाहीये कारण त्याचे सर्व प्रश्न आपल्याला माहिती आहेत, मशीनद्वारे कामं होत आहेत किंवा लोकांना त्या पद्धतीचा रोजगार वेळेत मिळत नाही, मजुरी कमी आहे, हा मुद्दा आहेच. स्थलांतरित मुलांच्या शिक्षणाचा मुद्दा आहे, मुलं देवाला सोडण्याच्या घटना अजूनही वाढत आहेत, स्त्रियांचे प्रश्न आहेत, बालविवाह, 2 विवाह याही गोष्टी आहेत, भटक्या समाजाचा स्थलांतराचा मुद्दा आहे, हॉस्पिटल्स आहेत परंतु मनुष्यबळ नाहीये. तर ह्या विशिष्ट गोष्टी ज्या आहेत त्या एका अर्थाने ह्या चालतच आलेल्या आहेत आणि त्याचा मुद्दा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं तातडीच्या उपाययोजना काय केल्या पाहिजेत. तातडीच्या उपाययोजनामध्ये मी असं म्हणतो की राज्य सरकार, केंद्र सरकारची काही योजना आहेत पण अंमलबजावणी करणारी सक्षम यंत्रणा नाहीये. आणि तिथे मला असं वाटतं डायलॉग स्वयंसेवी क्षेत्राबरोबर करावा. जे सो कॉल्ड पॅकेजेस बद्दल बोललं जात आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीचा उल्लेख नाहीये तर ते त्याच्यासाठी त्यांना एक प्राधान्य मिळावं. जे शेतकऱ्यांना मोफत बियाणं, मशागत, लागवडीसाठी शासनाने आर्थिक सहाय्य करावं. रोजगार हमी योजनेची जी कामं आहेत तर त्याच्यामध्ये मजुरी चे दर वाढवावेत आणि वैयक्तिक शेतावरती सुद्धा कामाच्या दृष्टीने
फॅसिलिटेटिव्ह धोरण करावं, महिलांना उद्योगवाढीसाठी त्यांना त्याचा रोल कसा वाढवता येईल हे सुद्धा पाहावं, मानव आणि पशुधनासाठी स्वच्छ आणि पुरेसा पाणी पुरवठा व्हावा, हिरवा चारा वैरण गावा पातळीवर उपलब्ध करून देण्यात यावा, रेशन आणि अन्य जीवनावश्यक वस्तूचा काटेकोर पुरवठा करावा, मुला मुलींसाठी हंगामी वसतिगृह, आहार योजना उन्हाळ्यामध्ये सुरू ठेवावी, कोविड टेस्टिंग सेंटर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असावं, अशा काही गोष्टी आहेत. मोहन जी, हम लोग बाकी सारी बातें सवाल जवाब में डिस्कस कर लेंगे जब लास्ट 2 मिनिट 1 मिनिट. ओके 1 मिनिट. या सो दीर्घकालीन उपाययोजनामध्ये मला असं वाटतं की पाणलोट क्षेत्राची कामं करावीत, जे शहरी जी लोक जी पाण्याचे साठे ओरबतात तर त्याच्या मुद्द्यावरती आपण हे करावं, जे उद्योगाकडे पाणी जे वळवलं जातं त्याबद्दलचा मुद्दा हे करावा, शिक्षण क्षेत्रामधलं खाजगीकरण बंद करावं, जैव विविधतेचा जो कायदा आहे तो वापरावा, मासळी संकटाचं जे कोकणामधलं जे परिणाम आहेत तर ते हे करावेत. मला असं वाटतं हे दीर्घकालीन उपाययोजनाच्या दृष्टीने मी या सूचना दिलेल्या आहेत. सो मला ओव्हरऑल असं वाटतं की एकंदरीतच आपलं जे धोरण आहे अन्न, चारा, रोजगार, पाणी आणि कौशल्य विकास याची सांगड घालून ते करावं. आणि दुसरं शेवटचं माझं म्हणणं आहे की हे वंचितांना जर आपल्याला जर न्याय द्यायचा असेल आणि निलमताई पूर्णपणे चांगलं ओळखतात की स्वयंसेवी संस्था आणि सरकार याच्यामधला संवाद आणि समन्वय कसा वाढवता येईल हे पाहावं. हे धन्यवाद. धन्यवाद. ठीक है मोहन जी, अभी इसको आगे बढ़ाए. मैं रोशनी जी को आमंत्रित करती हूँ. और रोशनी, आयु दे? हाँ, मैं हूँ. मेरा वीडियो होस्ट को ऑन करना है. अच्छा, ओके. तो रोशनी युवा संस्था की सहायक अधिकारी हैं, बहुत दिनों से अर्बन इश्यूज एंड जेंडर को लेके काम कर रही हैं. तो रोशनी, it is 15:06 now. You will get 10 minutes exactly. Okay. If you close, I will interrupt after 8 minutes. Okay. So now you can go till 15:16. Okay. थैंक यू नीरजा जी. धन्यवाद नीरजा जी एंड धन्यवाद संपर्क सेतु ये संधि के लिए. आई थिंक ये बहुत ही मेधाताई मृणाली जी, ये बहुत ही एक महत्वपूर्ण अधिवेशन है कि यहाँ स्वयंसेवी संस्थाएं आए हैं, नीलमताई की उपस्थिति में है और मुझे पूरा यकीन है कि आज और कल का जो चर्चा होगा वो आगे जाके सच में एक परिणामकारी महाराष्ट्र के लोगों के लिए ये बिल्कुल होगा. मैं युवा के साथ हूँ, जो हम पिछले 90 दिन से जमीनी स्तर पे कोविड के राहत कार्य में अपना भूमिका रही है. हमने 5 लाख के अधिकतम लोगों तक हमने रीच आउट किया है और ये पूरा अनुभव ने हमें एक मुख्य चीज बताया है, जो सबसे ज्यादा असर लॉकडाउन और कोविड महामारी का शहरी गरीब एंड अधिकार के ऊपर असर हुआ है. और ये जस्ट कोविड और महामारी और लॉकडाउन के कारण नहीं, ये इसीलिए है कि हमारे शहर अनप्लान्ड तरीके के से बनाए जाते हैं, उनकी रचना होती है और जो असमानता है वो बहुत ही बड़े पैमाने पे हो रहा है. अगर हम महाराष्ट्र में शहरीकरण का डेटा देखते हैं तो देश का सबसे ज्यादा महाराष्ट्र में ही औद्योगिकरण एंड शहरीकरण है. पूरे देश का 25% उद्योग महाराष्ट्र में ही है और देश की जीडीपी का भी 23% योगदान महाराष्ट्र का है. पर उसके साथ साथ 1 करोड़ से ज्यादा लोग महाराष्ट्र में झुग्गी झोपड़ी में रहते हैं, बेघर है, स्थलांतरित श्रमिक है, जो सभी तरीके से अदृश्य रहते हैं. मैं एक आपको कहानी बताती हूँ बिनोय की. हाँ, वो हमें मिला था कल्याण शिलफाटा के रास्ते पे. असम से है, पिछले 4-5 साल से वो मुंबई के कुछ कारखाने में उनका काम चल रहा था. फरवरी से उनके मालिक ने उनको पैसा नहीं दिया और अप्रैल में उनके जहाँ वो रहते थे मालिक ने उनको बाहर जाने के लिए बोल दिया. तो कुछ इधर उधर से उन्होंने पैसा जमा करके 2 साइकिल सेकंड हैंड लिए और वो असम तक साइकिल करके जाने का उनका प्लान था. उनके पास कुछ आइडिया नहीं था वो बचेंगे कैसे, होगा कैसे, खाएंगे, बट इतना तो उन्हें पता था कि इस शहर ने उनको नकार कर दिया. इस शहर में उनके लिए कोई भी जगह नहीं थी और उन्हें अपना ही खुद कुछ घर जाना था, वही उनके मन में था. तो मतलब ये हमें साफ साफ नजर आता है लॉकडाउन एंड महामारी के अंतर्गत कि शहर में जो आवश्यक है, जो हमारे शहर को बनाते हैं, उनकी कोई भी अहमियत नहीं रखती है शहर में. और बिल्कुल विषमता है और ये जो आर्थिक मॉडल है, ये जो नीतियां हैं, वो सब शहर में मजदूरों के श्रम के ऊपर बनाए जाते हैं, बट इन्हीं मजदूरों को बहुत ही अदृश्य तरीके से उनको देखा जाता है एंड उनके समाज सुरक्षा के लिए कोई भी प्रावधान नहीं, भले ही वो आवास के बारे में हो, रोजगार हो, पानी, स्वच्छता, सैनिटेशन हो, आरोग्य, एजुकेशन, ये सब उनके खिलाफ ही उनको लगता है.
बट हमें ये भी लगता है कि ये बदलाव भी हो सकता है, बिल्कुल हो सकता है, और हमारे आगे के जो भी सुझाव और आह्वान है ये उसी फ्रेम में हम रखना चाहते हैं। हमने आज डिसाइड किया कि हम 4 हिस्सों में इसको बांटेंगे, आवास एंड मूलभूत सुविधाएं, रोजगार, नियोजन, प्लानिंग एंड गवर्नेंस, जो कि अलग अलग सत्र है संपर्क सेतु में एजुकेशन एंड आरोग्य के ऊपर, तो उसके ऊपर हम ज्यादा आज फोकस नहीं करेंगे। पहला मुद्दा है, एक बड़ा मुद्दा ही है शहरों में, आवास और मूलभूत सुविधाएं। हमें ये बहुत ही ठोस तरीके से लगता है कि महाराष्ट्र में एक हाउसिंग पॉलिसी होनी चाहिए, आवास अधिकार की एक पॉलिसी होनी चाहिए जिसका केंद्र होगा हाउसिंग एज अ राइट, घर हक या आवास अधिकार। और ये जो पॉलिसी होगी उसमें अलग अलग भाग हम सोच सकते हैं। पहले तो जबरन बेदखली, जो फोर्स्ड एविक्शन है, उनको रोका जाना चाहिए। दूसरा है, नागपुर जैसे शहरों में कुछ जीआरस है जो जमीनी हक, जो भाड़े पट्टे के थ्रू जमीनी हक का भी उनको प्रावधान दिया जाता है। तो ऐसे सारे प्रावधान कैसे हम महाराष्ट्र के अलग अलग शहरों में भी लेके आए, ये भी एक महत्वपूर्ण मुद्दा है जो इस धोरण, महाराष्ट्र के हाउसिंग धोरण के अंदर इस सब को हम देख सकते हैं। और दूसरी बात आई स्लम्स की। अधिकतम हमारे महाराष्ट्र में स्लम्स असुरक्षित है, मतलब उनकी कोई पहचान नहीं है, क्योंकि महाराष्ट्र स्लम एक्ट में उनको घोषित नहीं किया जाता है। तो इसका एक मतलब ये होता है कि उनको मूलभूत सुविधाएं लागू नहीं होती, भले वो पानी हो, टॉयलेट हो, रास्ता हो, एक्सेट्रा। तो हमारी ये मेन एक सुझाव है कि महाराष्ट्र स्लम एक्ट के अंतर्गत अधिक से अधिक स्लम्स को अगर हम घोषित करते हैं तो उनको फिर मूलभूत सुविधाएं पाने में बहुत ही इजी हो सकता है, और इसके लिए सर्वेक्षण की जरूरत है वगैरह वगैरह, बट वो घोषित करना बहुत ही एक मुख्य अपनी सुझाव है। साथ साथ में आप सबने सुना हुआ होगा एसआरए, जो झोपड़पट्टी पुनर्वसन योजना के अंतर्गत एक अथॉरिटी है, एसआरए अथॉरिटी। या इसमें जो इमारतें बनती है उनमें जो डेंसिटी है, घनता, उसकी एक बड़ा मुद्दा है कि कुछ हवा चलने के लिए नहीं देता। मैं अगर खिड़की खोलूं तो दूसरे का गैलरी मैं छू सकती हूँ, तो इससे जो रोग और बीमारियां फैलती है, क्षय रोग तो है ही, बट अभी कोविड की भी बहुत ही बड़े पैमाने पे फैल सकता है। तो इस तरीके की इमारतों को बनाने में भी इनका डेंसिटी का भी इशू एक बहुत बड़ा इंपॉर्टेंट चीज है जो ये पॉलिसी में हमें लगता है। और तीसरा मुद्दा है कि बहुत सारे शहरों में अधिकतर लोग रेंट पे रहते हैं, भाड़े पे रहते हैं, और इसके लिए कोई भी बोर्ड मंडल नहीं है जो ये रेंटल पॉलिसीज को रेगुलेट कर सकता है। तो हमारी ये भी एक सुझाव है कि हमें इस टाइप का एक मंडल चाहिए जो नियंत्रण कर सकता है रेंटल सिचुएशन को। फाइनली बेघर है हमारे शहरों में बहुत अधिकतम संख्या में, उनके लिए शेल्टर होम्स सख्त जरूरत है। कोविड के लॉकडाउन के बाद 2 हफ्ते में बीएमसी ने बहुत सारे शेल्टर होम्स खोल दिए जो हम बहुत सालों से उसकी मांग कर रहे थे। तो ये मुमकिन है अगर हम उसके लिए हम आह्वान करते हैं। तो मुझे लगता है कि बेघरों के लिए भी अलग से शेल्टर होम, ताकि उनके सारी मूलभूत सुविधाएं उसमें प्राप्त हो, ये भी एक बहुत ही बड़ा सुझाव है। ये पूरा आवास और मूलभूत सुविधाओं के कैटेगरी में आता है। दूसरा मैं अभी जाती हूँ रोजगार, श्रमिक अधिकार यानी अर्बन लाइवलीहुड। इसमें मैं एक उदाहरण देती हूँ चंद्रा की। चंद्रा इधर बॉम्बे की रहने वाली है, वो अपनी लड़की के साथ रहती है। उसकी लड़की का शादी हुआ बट घरेलू हिंसा के कारण वो वापस घर चली आई, और लड़की के 4 बच्चे हैं। वो दोनों वेस्ट पिकर से कचरा बुनते बिनते थे और उससे उनकी रोजगार हो जाती थी। बट फिर लॉकडाउन हुआ और ऑब्वियसली उनका सब वेतन सब बंद हो गया। फिर अप्रैल में उन्होंने कैसे मैनेज कर लिया एनजीओ के कुछ डोनेशन वगैरह से। फिर अप्रैल में राशन पीडीएस जो हुआ वो शुरू हुआ, बट उसमें सिर्फ उन दोनों लोगों का नाम था, बच्चों का नाम नहीं था। तो जो भी मिलता था वो बहुत कम था, और बहुत सालों से चंद्रा की लड़ाई हुई है कि बच्चों का भी नाम ऐड करो, बट उन्हें यही उत्तर दिया जाता है कि नहीं, अभी हम नया लोगों को ऐड नहीं कर रहे। तो इससे साफ दिखाई देता है कि लॉकडाउन में जो असंगठित क्षेत्र के काम करने वाले, जिनका पूरा वेतन बंद हो गया, इनका ही सबसे बड़ा नुकसान हुआ है। तो हम रोजगार के कॉन्टेक्स्ट में, संदर्भ में, वेतन सुरक्षा, सामाजिक सुरक्षा और रोजगार सुरक्षा के बारे में हमें बात करना चाहिए। सबसे पहले ये बोलना है कि एक बहुत ठोस आवाज उठनी चाहिए कि जो 44 कानून केंद्र सरकार के स्तर पे, उनको हटा के 4 लेबर कोड में लाने की जो बात हो रही है, उसको पूरी तरीके से हमें रोक देना चाहिए, और वो एक बहुत ही इम्पोर्टेंट मुद्दा है। उसके अलावा 2 केंद्र सरकार के कानून हैं, जो इंटर स्टेट माइग्रेंट एक्ट और असंगठित श्रमिक सामाजिक सुरक्षा के अधिनियम। इन दोनों कानूनों को भी महाराष्ट्र में अमलबजावनी करने की सख्त जरूरत है, और इसके लिए भी हमें सुझाव रखने पड़ते हैं। और इसके अलावा व्यवसाय के संबंधित
स्पेसिफिक भी कानून है, जैसे इमारत व इतर बांधकाम कानून है, जिसमें एक कल्याणकारी बोर्ड है, जिसमें बहुत सारा पैसा है। अगर वो अच्छे तरीके से अमल बजानी होता और उसमें लोगों की नोंदनी होती, तो अभी तक जिस तरीके से हमने असंगठित श्रमिकों का परेशानी देखा वो नहीं होता। दूसरा ये है कि घरेलू कामगार के लिए महाराष्ट्र ने कुछ साल पहले एक बहुत ही महत्वपूर्ण कदम उठा के उनके लिए एक कल्याणकारी समिति का बनाया है, बट अभी वो बंद पड़ा है। इसकी अगर इस परिस्थिति में होता तो हमारी घरेलू कामगार महिलाओं को बहुत ही उससे बेनिफिट मिल सकता था इस कोविड और लॉकडाउन के सिचुएशन में, पे नहीं हो पाया, तो इसका भी अमलीकरण करना बहुत ही जरूरत है। ऐसे ही फेरी वालों का भी एक केंद्र सरकार का एक्ट है जिसके महाराष्ट्र में अमलीकरण होना है। तो ऐसे हमें अलग अलग व्यवसायों के भी जो भी उनके संबंधित कानून है उनको भी हमें और तरीका मजबूत करने की जरूरत है। और फाइनली ये लगता है रोजगार के संदर्भ में कि जो मनरेगा है रूरल एरियाज में, ऐसे ही शहरी रोजगार हमें योजना का कायदा बनाने की सख्त जरूरत है। रोशनी, आपके पास 2 मिनट और है। ओके। एंड इससे सामाजिक सुविधा जो भी जॉब वर्क्स होंगे वो सामाजिक सुविधा के तरह जाए, कि वेस्ट टॉयलेट्स बनाने का हो, रास्ते बनाने का हो, सैनिटेशन के काम हो, तो उससे लोगों का भी रोजगार सुरक्षा होगा और डेवलपमेंट भी होगा सिटीज में। तो आई थिंक ये दूसरा मुद्दा है जो रोजगार के संबंधित है। मेरे 2 और मुद्दे हैं नीरजा, मैं जस्ट 1 और मिनट लूंगी इनको। जरूर। दूसरा मुझे लगता है ये शहरों के लिए बहुत ही महत्वपूर्ण मुद्दा है प्लानिंग, मतलब नियोजन। हमारे शहरों में हर 20 साल मास्टर प्लान्स बनते हैं, जो अलग अलग तरीके से उनका अमलीकरण होता है, नहीं होता है। बट एक फाइनल कहानी मैं आपको बताती हूँ, मतलब दुख भरी कहानी है। कल रात को हमारे एक यूथ ग्रुप की एक लीडर की माँ गुजर गई। वो अचानक बीमार पड़ गए थे और उन्हें बस्ती से 3 प्राइवेट हॉस्पिटल जो करीब थे उनके यहाँ लेके गए और उन्होंने उनको एडमिट नहीं किया, पैसा नहीं है और आपका कोविड का टेस्ट नहीं हुआ। फाइनली जब वो सरकारी अस्पताल तक पहुंचे तो मतलब वो लेट हो चुका था, उनको अटैक हुआ था, तो 1 घंटे में वो चल बसे। तो मतलब ये एक एग्जाम्पल, ऐसे बहुत उदाहरण होंगे। बट इसका ये है कि ये जिस तरीके से हमारे शहर प्लान होते हैं कि कहाँ हमारे हॉस्पिटल्स होते हैं, कहाँ शिक्षा के स्कूल्स होते हैं, ये सब बहुत ही अनियोजित तरीके से होता है। तो हमें लगता है, बट ये जो महाराष्ट्र प्रादेशिक स्थानिक नगर रचना अधिनियम, इसको MRTP एक्ट बोला जाता है, ये है हमारे महाराष्ट्र में, ये है और ये क्वाइट प्रोग्रेसिव एक्ट है। बट इसको ठीक तरीके से अमलीकरण नहीं होता है। सारे प्लान्स कोई कंसल्टेंट्स बनाते हैं, खासगीकरण के कंसल्टेंट्स। हमें ये लोकल एरिया एक्शन प्लान्स जो है, स्थानीय नियोजन प्रक्रिया को लागू करना बहुत इंपॉर्टेंट है। सिर्फ मेट्रोपॉलिटन एरियाज में नहीं, सभी छोटे मोटे 2nd and 3rd क्लास टाउन्स में भी ये लाना है। तभी हम शिक्षा, हेल्थ, सेफ्टी, ये जो सैनिटेशन, बस स्टॉप कहाँ होना चाहिए, ये सब लोग सहभागिता से अपने खुद के एरिया को प्लान कर सकते हैं। मुझे लगता है ये इम्पोर्टेंट है। एंड फाइनली मैं आती हूँ गवर्नेंस, जो 1 मिनट, गवर्नेंस मेरा लास्ट पॉइंट है। जो शहरों में अपना संविधान के 74वें संशोधन है, जो बेसिकली विकेंद्रीकरण करता है शहर के विकास को, आई थिंक वो 74th अमेंडमेंट की अमल बजावनी करने की सख्त जरूरत है। और इसमें हमारे NGOs, नागरिक सभी का भागीदारी हो सकता है। और जो कम्युनिटी पार्टिसिपेशन लॉ था उसको भी हमें अमलीकरण लाने की जरूरत है। नगर राज बिल को कानून बनाना है, ये भी एक बड़ा मुद्दा है गवर्नेंस के हिसाब से। तो फाइनली समरी में यही बोलना चाहती हूँ कि अगर शहरों को हमें सर्वसमावेशी बनाना है तो आवास, मूलभूत सुविधा, रोजगार, प्लानिंग, नियोजन और गवर्नेंस, इससे ही हम आगे बढ़ सकते हैं कि हमारे शहर सर्वसमावेशी बने। और लॉकडाउन में NGOs का बहुत ही परिणामकारी काम रहा है। हमें सरकार को सपोर्ट किया है बहुत, और मुझे लगता है कि आगे भी यही अपेक्षा रखते हैं कि सरकार के साथ साथ हम काम करें। और ये आह्वान है कि ये आगे भी हम करें और अपने शहरों को सुरक्षित और न्यायपूर्ण बनाएं एंड महाराष्ट्र को मिलकर और भी बेहतर पुरोगामी हम बना सके। थैंक यू। बहुत बहुत धन्यवाद रोशनी, सारी चीजें आपने टाइम पे रखी। अभी मैं आमंत्रित करती हूँ हमारे 3 इंटरवेंशनिस्ट हैं, भगवान केशवत जी को, जो वातावरण संस्था से आते हैं। भगवान, आप हैं? हाँ, आए ना नीरजा, आए। हाँ भगवान जी, हाँ तो बताइए, आपका ये आपने दोनों प्रस्तावित सुने और आपका इसके ऊपर आप अपना इनपुट दीजिए तो हमारी चर्चा आगे बढ़ेगी। धन्यवाद।
प्रामुख्यानं मी आता जे काही स्वच्छ हवेचा प्रश्न गंभीर झालेला आहे, प्रदूषणामुळे आपल्या सर्वांचे जे फुफ्फुस आहेत इम्पेअर्ड झालेले आहेत किंवा कॉम्प्रोमाइज झालेले आहेत. तर ह्या आता WHO जो रिपोर्ट आलेला आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 1 लाख मृत्यू जे आहेत तर ते निव्वळ हवा प्रदूषणामुळे होत आहेत. आणि नॅशनल लेवलचा नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम याच्यावर डेव्हलप झालेला आहे, पण महाराष्ट्राचा रिजनल ऍक्शन प्लॅन या संदर्भात अजून तयार केला गेला नाही. आणि सर्वात जास्त शहरं जे आहेत 18 शहरं हे महाराष्ट्रामधले आहेत. तर मला वाटतं याच्यावर धोरणात्मक बदलासाठीचे प्रामुख्यानं 4 गोष्टीवर प्रामुख्यानं फोकस केला गेला पाहिजे. द ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री आणि वेस्ट आणि कन्स्ट्रक्शन आणि डेब्रिजवर. तर प्रामुख्यानं आतापर्यंत आपलं सगळं ट्रान्सपोर्ट आहे ते कार सेंट्रिक झालेलं आहे. कार सेंट्रिक कडून ते आपल्याला पीपल सेंट्रिक कसं करता येईल, तर त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला नॉन मोटराइज ट्रान्सपोर्ट सिस्टम जे आहे त्याच्यामध्ये विशेषतः लोककेंद्री फुटपाथ व्यवस्था करून त्याच्यामध्ये वॉकिंगसाठी चालण्यासाठी हे प्लॅटफॉर्म कसे उभा राहतील. त्याबरोबरच जसं पुणे सायकल प्लॅन तयार झाला पुण्यामध्ये, तशा पद्धतीने सायकल लेन्स प्रत्येक शहरामध्ये तयार केले तर रस्त्यावर येणाऱ्या गाड्यांचं प्रमाण कमी होईल, लोकांना प्रोत्साहन होईल वॉकिंगसाठी चालण्यासाठी. तर त्यामुळे खऱ्या अर्थानं शहर हे गरीब केंद्रित किंवा सर्वसामान्य केंद्रित इन्क्लुझिव्ह असं स्वरूपाचं तयार होईल. मॉडर्नायझेशन होणं गरजेचं आहे. त्यामध्ये BS3 कडून BS6 कडे जाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला विशेषतः डिझेल कडून इलेक्ट्रिक कडे कसं जाता येईल त्याकडे फोकस केला पाहिजे. दुसरा विषय we will take all these points when we are circulating the minutes. So 2 minutes was there. So thank you very much. You have been able to आपने सारा कुछ रखा 2 मिनट में. Thank you so much. दत्ता पाटिल जी को मैं बोलती हूँ कि आप अपना पॉइंट्स रखिए यहाँ पे. दत्ता जी आपके पास में 2 मिनट है आपके पास भी. पता है आप जी उससे ज्यादा समय नहीं देंगे. आप तो बहुत अच्छा बोलेंगे. सेतू आणि सेतू बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे आभार आणि अभिनंदन करतो. कोविडचे परिणाम, सद्यस्थिती आणि काय करता येईल या संदर्भात काही ठोस मागण्या मी या ठिकाणी मांडतो. नंबर 1, ग्रामसभा आणि ग्रामपंचायतकडे कोविड-19च्या संकटातनं बचाव, प्रतिसाद, पुनर्वसन, रिलीफ रिस्पॉन्स अँड रिहॅबिलिटेशन यासाठी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री निधीतून निधी वर्ग करावा. कसा काय वगैरे ते नंतर ठरवता येईल. सर्व गावांचे GPDP सादर झालेले असतील ते पुन्हा बनवण्यासाठी परत पाठवावेत, अमेंडमेंट करावी. नवीन GPDP बनवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे मार्गदर्शन आणि देखरेख सुद्धा बंधनकारक करावं. जर सुप्रीम कोर्ट आणि नीती आयोग सुद्धा मान्य करतात तर आपल्याला मान्य करायला काय अडचण नसायला पाहिजे. सर्व शासकीय योजना व सेवा, राशन, आरोग्य, शिक्षण वगैरे वगैरे योग्य त्या गरजूपर्यंत वेळेत पोहोचतात याकरता स्थानिक देखरेख यंत्रणा उभी करावी आणि यामध्ये सुद्धा संस्था प्रतिनिधी असावे. इम्युनिटी वाढवणारे होमिओपॅथी बुस्टरचे वाटप करावे. सॅनिटायझेशन, डिस्टन्सिंग आणि मास्क हे नियम कडकच करावेत आणि त्याची देखील एक यंत्रणा असायला पाहिजे. रोजगार हमी योजनेचा दर वाढवावा, दिवस वाढवावे, दर आठवड्याला पगार मिळावा, काटेकोर पालन व्हावे यासाठी यंत्रणेची देखरेख व्यवस्था करायला पाहिजे. या वर्षीचा खरीप आणि पुढच्या वर्षीचा खरीप यासाठी शेतकऱ्यांना बियाणे आणि या रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत जी काही कामं असतील ती सर्व कामं समाविष्ट करणं गरजेचं आहे. महिला आणि बाल विकासाच्या बजेटला कात्री न लावता उलट जास्त बजेट द्या आणि कन्व्हर्जन्स करायचा प्रयत्न करावा. खेड्यात डिजिटल शिक्षण चालणार नाही. लॉकडाऊन केव्हा उठवावे याबद्दल कोणीही ठोस सांगू शकत नाही आणि म्हणून या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षणाचे 1 वर्ष लीप वर्ष म्हणून घोषणा करावी आणि पुढे जावं. खरीपासाठी दत्ताभाऊ तुमच्या वेळेत संपलं. झालं. KVK आणि कृषी विभागाचे विस्तार शिक्षणाचे काम वाढवावे आणि या मंडळींना हे जे सायंटिस्ट खाली आतमध्ये बसतात त्यांना शेतावर पाठवावे. एवढेच माझे मुद्दे आहेत. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही बरोबर वेळ मध्ये फिनिश करला. अभी राजू भीसे जो युवा के साथ जुड़े हुए हैं, तो राजू भाई अपना जरा वक्तव्य रखिए, मंतव्य रखिए यहाँ पे. हाँ, मेरा आवाज आ रहा है? आ रही है, अच्छी आवाज आ रही है. ठीक है. रोशनी ने, राजू भाई. हाँ ठीक है. रोशनी ने जो मुद्दे रखे मैं उसका रिपीट नहीं करूंगा. हाँ, रोशनी ने जे मुद्दे ठेवले मी ते रिपीट करणार नाही आहे. मला वाटते की
जो अर्बन डेव्हलपमेंट हा जो मुद्दा आहे हा कॉन्करंट लिस्ट मध्ये आहे, तर महाराष्ट्र सरकार त्याच्यावर स्वतंत्रपणे आपल्या पॉलिसीज आणि कायदे वगैरे बनवू शकतात. तर त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये जवळपास 45% पॉप्युलेशन हे शहरामध्ये राहते. तर महाराष्ट्रामध्ये शहरीकरणासाठी अशी कुठलीही नीती बनवलेली नाही. केंद्र सरकारने ही प्रक्रिया अर्बनायझेशनची पॉलिसी बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तर मला वाटतं की पहिले आपण ही जे शहरीकरणाची जी नीती आहे ती महाराष्ट्राच्या स्तरावर बनवली गेली पाहिजे. दुसरं की शहर आणि ग्रामीण जे 73rd आणि 74th अमेंडमेंट ज्या आल्या आहेत, तर त्यामध्ये 73rd अमेंडमेंट मध्ये 3 टायर सिस्टम आहे, म्हणजे ग्रामपंचायत, ब्लॉक पंचायत, जिल्हा पंचायत. पण शहरामध्ये तशी व्यवस्था नाही. शहरामध्ये त्या धर्तीवर जो नगरराज बिल जो प्रस्तावित आहे त्या प्रस्तावित मध्ये मोहल्ला सभा, वार्ड सभा आणि सिटी काउन्सिल अशी त्रिस्तरीय व्यवस्था असली पाहिजे. कारण आपण जेव्हा केरळमध्ये कोविडचा जो धोका निर्माण झाल्यानंतर सगळीकडनं ही मागणी आली की आपल्या इथली आरोग्य व्यवस्था असू द्या, शिक्षण व्यवस्था असू द्या, ती कम्युनिटी बेस कशी डेव्हलप करता येऊ शकेल. तर कम्युनिटी बेस जर ती डेव्हलप करायची असेल तर आपल्या इथे जे मोठ्या प्रमाणामध्ये जे शहर आहे आणि तिथली जी गव्हर्निंग व्यवस्था डिसेंट्रलाइज करणं गरजेचं आहे. त्याला त्रिस्तरीय डेव्हलप करणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून कम्युनिटी पार्टिसिपेटरी लॉ हा जो केंद्र सरकारनी मागच्या सरकारनी म्हणजे मनमोहन सिंगांचं जेव्हा सरकार होतं आणि जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशन मध्ये हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता, तर तो अजूनही पेंडिंग आहे. मला वाटते तो अजेंडावर घेणं गरजेचं आहे. थँक्यू. तुमचा वेळ संपला. अगर आधा मिनिट आपको चाहिए तो. हा नाही, मला असं वाटतं की बेसिकली शहरांमध्ये आवास नीती पण बनवणं गरजेचं आहे. ते रोशनीने मेन्शन केलेलं आहे ते इन्क्लुझिव्ह असावी. ते फक्त मेट्रोपॉलिटन सिटी लक्षात ठेवून न बनवता आपल्या इथे जवळपास जे सेन्सेस मध्ये जे अर्बन टाउन आहे, जे छोटे छोटे अर्बन टाउन असे आहे की जे ग्रामपंचायत आहे पण त्यांचं जे नेचर आहे ते शहरांचं आहे. तर अशा छोट्या छोट्या जवळपास हे 150 ते 200 सेन्सेस टाउन आहे. त्या सगळ्या लोकांच्या गरजा लक्षात ठेवून छोटे शहर 350 आहे. तर ह्या सगळ्यांचं लक्षात ठेवून की आवास नीती आणि शहरीकरणाची पॉलिसी जी आहे ते बनवणं गरजेचं आहे. आणि लेबर, सोशल सिक्युरिटी आणि लाईव्हलीहूडच्या कॉन्टेक्स्ट मध्ये चांगल्या पद्धतीनं आर्टिक्युलेशन रोशनीने केलेलं आहे. ओके, त्याला आपण पुढे न्यायला पाहिजे. ओके राजू, थैंक यू सो मच. थैंक यू. अभी 3 इंटरवेंशन के बाद में मैं ये सत्र को बाकी सबके लिए खुला करती हूँ और सारे सदस्य जो यहाँ पे 100 से ज़्यादा लोग अभी सुन रहे हैं, आप लोग अपना अपना सवाल रख सकते हैं, लेकिन उसके लिए सिर्फ 10 मिनट है. तो कम से कम 4-5 सवाल आ पाएंगे. जवाब उनका आ जाएगा और किसके लिए सवाल है ये जरा बता दीजिए. So now the floor is open for everyone. So please raise your hand and put your questions. Yeah. हेलो, देखिए ये सवाल जवाब का सत्र है, तो आप जरा अपना हाथ उठा करके जरा अपने सवाल पूछिए. किसी वक्ता के को अगर रिलेट करके करना है तो वो भी बोलो. हाँ, नमस्कार मॅडम. हाँ. रवी बोस बोलतोय नंदुरबार. ओके, नंदुरबार से. हाँ, असा होता निलम मला सांगायचंय की सरकार पुढे आता नंदुरबार जिल्ह्यात बऱ्यापैकी काम रोजगार हमीची होत आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम देखील येतात. तर त्यामध्ये संस्थांना जाणीव काम मिळावं, या संस्था क्रॉस लेवलवर आणि कुठं कामाची गरज आहे खेड्यापाड्यात फिरणाऱ्या संस्थांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या समिती आहे तालुका पातळीवरती त्याच्यामध्ये सुद्धा संस्थेचा सहभाग असावा, जेणेकरून बोलिए आप अपना बोल रहे, आप अपना कंटिन्यू रखिए.
रवि जी बोलिए। अच्छा, आपका हो गया? आशा रामदासी जी, आशा ताई, ये तकनीकी चैलेंज है थोड़ा सा। किसी को सवाल करना है? अभी आशा रामदासी जी का नाम आ रहा है, आप जरा अपना सवाल रखेंगे या अपना सजेशन जो भी है। हाँ बोलिए बोलिए, सुनाई में आ रहा है क्लियर, बोलिए। माझा पूर्ण मॅडम तो या रवि जी बोलिए बोलिए। यस रवि बोलिए। हा, मला असं म्हणायचं होतं की बुवा आता एमआरजेसने आता स्थलांतरित जे लोक खेड्या गावाकडे आले त्यांच्या इतका चांगला रोजगार मिळाल्यामुळे आता आमच्या नंदुरबार जिल्ह्यात काही भागांमध्ये खरोखर चांगली परिस्थिती की लोकांना भरपूर रोजगार आम्हाला देता आला. परंतु मी बाकी जिल्ह्यांमध्ये किंवा बाकी तालुका पातळीवर बघतो की तिथं अत्यंत वाईट परिस्थिती आहे, त्याचे काम होत नाहीत रोजगार आम्ही. तर मला असं म्हणायचंय नीलमताईंपुढे मला विनंती करायची आहे की आमच्या संस्थांना सहभाग कसा त्या ठिकाणी जाणीव-जागृती करून एमआरजे रोजगार हमीची जास्तीत जास्त कामं होण्यासाठी पुढाकार संस्थांना द्या. सोशल ऑडिटचे काम आहेत, आराखडे तयार करण्याचे काम आहेत किंवा तालुका पातळीवर। रवि जी ये जो आपका एमआरजीएस को लेके जो सवाल है ये सब वक्ता के उसमें आया है, तो ये तो नक्की जाना है सजेशन में। बहुत बढ़िया सवाल है। थैंक यू मैडम, थैंक यू, बहुत अच्छा सवाल है। हाँ प्लीज, अभी और कोई है? कैलाश खिलारेंने विचारायचं आहे असं। हाँ प्लीज अपना नाम बता के शुरू कीजिए। हाँ, मैं नंदलाल सुपारे बोल रहा हूँ। हाँ जी, मालेगाव। हाँ मालेगाव। बोलिए। मालेगाव आता पूर्णतः कोरोनाचा हॉटस्पॉट झालेला आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे लूम कामगारांची झालेली। लूम कामगार जे होते त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचा आता रोजगार उपलब्ध नाही। त्यातल्या त्यात आता पुन्हा जे काही सुरुवातीला उत्पन्न निघत होते किंवा जे काही लूम चालवले जात होते त्याच्यामध्ये कमतरता करण्यात आली। सुरुवातीला 12 तास चालायचं, आता 8च तास चालत आहे। त्यामुळे त्या कामगारांना कमी रोजगार उपलब्ध होतो आणि बरेच कामगार। आणि दुसरा विषय असा आहे की नरेगा हे जे होते ते जे काही अशिक्षित लोक वगैरे ज्यांना बेरोजगार मिळत नव्हतं अशा पद्धती लोकांसाठी होतं, परंतु आता एमए बीएड शिक्षित एमएससी असे झालेले लोक सुद्धा त्याच्यासाठी नोंदणी करतायत। तर त्यांच्यासाठी एक वेगळी प्रक्रिया आपल्याला सुरू करता येईल का, हा एक मुद्दा घ्यावा ही विनंती। धन्यवाद। थँक्यू। श्यामला जी, या श्यामला, या श्यामला दी। यस हम लोग सुन पा रहे हैं, आप बोलिए। नमस्कार, मी शर्मिला येवले। आत्ताची जी विद्यार्थ्यांची परिस्थिती आहे आणि विद्यार्थ्यांच्या परिस्थितीवरती ज्यावेळेस विद्यार्थी आम्हाला फोन करतात त्यावेळेस असंख्य असे प्रश्न इथे उपस्थित होतात आणि त्याच्यावरती आता मुलांचा जो काही प्रश्न आहे त्याच्यावरती सध्या मुलं गंभीर स्थितीत आहे की आता शैक्षणिक वर्षाचं काय होणार किंवा शैक्षणिक कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागणार, तर त्याच्यावरती काय आपण मार्गदर्शन सांगू शकतात असं माझे इतर मान्यवरांनाही प्रश्न आहे। त्याचबरोबर नीलमताईंनाही माझा हा प्रश्न असणार आहे। विचार। तर आपण ह्या शैक्षणिक पद्धतीमध्ये किंवा आत्ताच्या शैक्षणिक हालचालीमध्ये आपण अशा पद्धतीने येणाऱ्या काळाला किंवा शैक्षणिक प्रश्नांना तोंड देणार आहोत। आणि पहिला प्रश्न विद्यार्थ्यांचा असा असणार आहे की आता परीक्षा रद्द झालेल्या आहेत, पण परीक्षा रद्द झाल्यानंतर ज्या काही डिग्री येणार आहेत त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचा जर शिक्का असणार आहे तर तो त्यांच्या इन फ्युचर मध्ये प्रॉब्लेमॅटिक ठरणारा आहे। त्यामुळे त्या परीक्षा होण्याच्या किंवा न होण्याच्या ह्या दोन्ही बाजूंनी सकारात्मक नकारात्मक चर्चा होणं गरजेचं आहे। कारण जे काही लास्ट इयर असतील किंवा इतर जे काही डिग्री असतील या सगळ्यांचं पुढील आयुष्य ह्या त्या डिग्र्यांवरती ठरणार आहे। त्यामुळे ह्या गोष्टीवरती चर्चा आणि त्याच्यातून चांगलं असं आउटपुट निघणं गरजेचं आहे, कारण आयुष्यभरासाठी लागणारी डिग्री आणि त्याच्यातून मिळणारा जॉब फक्त कुठल्या तरी एका शिक्क्याने किंवा समाजात कुठेतरी त्यांना थांबवलं जाईल असं जर होणार असेल तर काय करता येईल? ओके शर्मिला, ओके थँक्यू। वी आर डिस्कसिंग द एजुकेशन फैक्टर्स, उद्या अपन चर्चा करना और त्यावेळेला घेना। हाँ वही मैं बोल रही थी कि हम कल उसके बारे में बात करेंगे, तो आप कल इसका जवाब आपको मिलेगा। हाँ अभी श्रीकांत।
हाँ श्रीकांत जी, हाँ बोलिए। हाँ, मैं यवतमाळ से बात कर यवतमाळहून बोलत आहे, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट मधून. आणि या कोविडमध्ये झरी जामणी, मारेगाव, राडेगाव आणि केळापूर या 4 जिल्ह्यामध्ये रोजगार हमीच्या संदर्भामध्ये लोकांना कामाची खूप गरज होती. आणि साधारणतः या 4 तालुक्यामध्ये जवळपास 1800 मजुरांनी काम मागणी केली होती नीलमताई. आणि हे माझ्याजवळ सगळा बंच आहे लोकांच्या काम मागणीचा. ग्रामसेवक सुद्धा फॉर्म स्वीकारायला तयार नाही. त्यांनी बीडीओ ऑफिसमध्ये दिले, बीडीओ ऑफिसमधून रिस्पॉन्स मिळाला नाही, तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद दिले, मात्र काम अद्यापही निघालेलं नाही. यामध्ये आपल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची जी मानसिकता रोजगार हमीच्या संदर्भामध्ये दिसत आहे की याची लोकांना गरज असताना सुद्धाही, आणि आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर आता पावसाला सुरुवात झाली, शेतीचे काम सुरू झाले आणि आता काम काढायला ते सुरुवात करणार आहेत. जेव्हा कामाची गरज होती तेव्हा काढलेले नाही. यामध्ये खरंच अधिकाऱ्यांची सकारात्मक मानसिकता होणं खूप गरजेचं आहे. यासाठी काय करावं लागेल जेणेकरून या गरीब आदिवासींना आपल्याला काम देता येईल, हा माझा मूलभूत प्रश्न आहे. ठीक है, हाँ ठीक है, क्योंकि हमारी जी इसके बारे में बहुत बात हुई है तो वो सब सवाल आ जाएगा. धन्यवाद. आणखी कोण आहे? नीरजा. येस. निहार आणि मेधा. हॅलो. मॅडम. या ताई. हाँ बोलिए. दीपा बोलतेय, पुण्यातून दीपा कुलकर्णी. आता सगळ्याच ठिकाणी, संपूर्ण महाराष्ट्रात असेल किंवा पूर्ण देशभरामध्ये, आता सगळ्याच ठिकाणी लहान बाळांचं लसीकरण जे गव्हर्नमेंट कडनं केलं जातं, म्हणजे कॉर्पोरेशनच्या PHC मधनं असेल किंवा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जे लसीकरण होतं ते आता जवळजवळ मार्च पासून हे लसीकरण बंद आहे. थोडं त्या बाबतीतही लक्ष द्यावं लागेल, कारण 0 ते 6 वयोगटातले मुलं की ज्यातनं आपण बालमृत्यूचं प्रमाण कमी करू शकतो, याही प्रश्नाकडे थोडं गव्हर्नमेंटनी लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं, की ज्यातनं लसीकरण बाळांचं वेळेत सुरू होणं आणि त्यातनं हेल्थ का डिस्कशन होएगा. आरोग्यावर चर्चा आहे उद्या. हाँ कल हेल्थ के बारे में डिस्कशन होएगा, तब हम ये सवाल लेकर के आएंगे इसके ऊपर. ठीक है. इफ यू कैन गिव स्पीकर्स इफ दे वांट टू रिस्पॉन्ड, मोहन और रोशनी. दैट इज व्हाट कि अभी वी कैन मूव टू द नेक्स्ट सेक्शन व्हिच इज ऑन एम्प्लॉयमेंट. रोजगारावर मग चर्चा सुरू करता येईल. तो अभी हम सवाल रोजगार के ऊपर बहुत ज्यादा सवाल आया है, तो मैं मोहन जी ने उठाया था और नीलम ताई के लिए बहुत है, तो कौन अभी पहले शुरू करेगा? मोहन जी आप शुरू करेंगे, थोड़ा सा 5 मिनट में जवाब. मोहन. आणि स्पीकर्सनी चॅट वरचे पण प्रश्न वाचलेच असतील. हाँ खूपच प्रश्न आहेत, त्याच्यामुळे त्याला धरून बोललं तर जरा बरं होईल. हाँ चार्ट तर दिसलाच नाही. नाही आहे, चॅट चालू आहे आणि त्याच्यामध्ये चॅट चालू. हाँ चॅट चालू आणि चॅट में है बहुत सारा सवाल. राइट आणि खूप ऍक्टिव्ह अशा खूप चांगल्या सूचना तुम्ही मेधा. हाँ तो मोहन जी बताइए आप उसका थोड़ा सा, क्योंकि आपने हमारी चीज डिस्कस किया था, तो बताइए. और ताई थोड़ा गवर्नेंस लीकेज पे बोलेंगे तो अच्छा रहेगा. नाही मला असं वाटतं की त्या वेगवेगळी सत्र आहेतच, परंतु मी फक्त एवढंच म्हणतोय की काही 3-4 मुद्दे आपण हे घ्यावेत ज्याच्यामध्ये रोजगार हमी योजना, बियाणं, खतं, तिसरा विकेंद्रित आरोग्य व्यवस्था, विशेषतः कोविडच्या कॉन्टेक्स्टमध्ये त्याच्या ज्या मोफत व्यवस्था ज्या आहेत, चौथा शिक्षण, हे 4 गोष्टी आहेत ज्या मला असं वाटतं की अपन ग्रामीण याच्या दृष्टीने विचार करावा आणि अर्थात ते प्रत्येक सत्रामध्ये यावं. लेकिन अभी आप सिर्फ एम्प्लॉयमेंट के बारे में, अभी आप एम्प्लॉयमेंट वाली बताइए, क्योंकि वो बातें बहुत आई. मैं डिस्कस नहीं कर रहा हूँ नीरजा जी, मैं सिर्फ ये कह रहा हूँ कि ये 4 चीजें हैं वो प्रायोरिटी करके हम लोग ले लें. और 5वां मुद्दा मैं सिर्फ ये कह रहा हूँ कि संस्थाओं का सहभाग और संस्थाओं के कार्यकर्ताओं की सुरक्षा, उसको भी कैसे एड्रेस किया जा सकता है, उसके भी रेजोल्यूशन हो जाए. अगदी बराबर एकदम. नीलमताई आपको बोलना. एक तर पहिलं म्हणजे पुढचं सेशन मगापासून सगळे सांगतायत आपले सहकारी की रोजगार हमी योजनेवरती आपलं सत्र असणार आहे, परंतु मला सांगायचंय की तुम्ही यवतमाळ आणि नंदुरबार मध्ये मगाशी बोलत असताना त्यांनी जे सांगितलं, नंदलाल यांनी मालेगावचा प्रश्न सांगितला, तर एक तर पहिलं गोष्ट मला सांगायची की यवतमाळचे जे तुमचं अनुभव आहे, तर तुम्ही ते निवेदन रेडी केलं आणि सुनने में नहीं आ रहा है, आवाज नहीं आ रही है. प्लीज आवाज जरा ठीक कीजिए ना. आवाज येत नाही. आवाज नहीं आ रही है, प्लीज आवाज ठीक कीजिए.
पुन्हा सांगूंगा. एक बार फिर से बोलिए था, आवाज नहीं आ रही है. अभी आ रही है. हाँ 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 अभी आ रही है. हाँ येते आता अभी आ रही. हाँ त्यांनी सांगितलं की नाही मिळाला रोजगार भरपूर ताई आवाज नाही आवाज नहीं आ रही है. आवाज नहीं आ रही है. मेधा ताई मैं कुछ ऐड करूं नीरजा जी, 1 मिनट हाँ में? जरूर. आवाज आ रही है क्या? मैं रोशनी. रोशनी बोल रोशनी बोल. जस्ट आई थिंक ये जो क्वेश्चन आंसर में आ रहे हैं, आई थिंक बहुत ही अच्छे रिस्पॉन्सेज मिल रहे हैं. एक फोकस करना है कि हम लोकल सेल्फ गवर्नेंस को कैसे मजबूत करें. आई थिंक वो एक इम्पोर्टेंट कॉन्वर्सेशन है. मला सांग ना. सॉरी. दूसरा मुद्दा आ रहा है कि जो अभी तक केंद्र सरकार और राज्य सरकार की जो भी योजनाएं हैं, PMAY हो या स्मार्ट सिटीज हो, उनका एक पूरे तरीके से एक ऑडिट करना और उनसे पैसा कहाँ गया है और किसके लिए उपयोग इसका हुआ है. आई थिंक ये करना बहुत ही इम्पोर्टेंट होगा और ये भी हमें एक मुद्दा आगे रखना है, मुझे लगता है. जरूर. थैंक यू. नीलम ताई अभी आपको बोला. हे काढून टाकते मी, संपलं त्यांचं प्रश्न. अच्छा ठीक है, तो अभी हम कंक्लूड करते हैं इसको. नीलम ताई शायद नहीं आ पा रही हैं. तो मेरा ये कहना है कि ये बहुत ही दोनों वक्ता और जितने भी लोगों ने अपना मत दिया, दत्ता पाटिल एंड राजू भाऊ एंड मोहन जी ने, ये सारी बातें कहीं ना कहीं इस बात को दर्शाती हैं कि हम सब एक सिटीजन हैं. हेलो आवाज नहीं आ रही. नीलम ताई, मेधा ताई. हाँ नीलम ताई आवाज येत नाहीये. मेधा ताई मैं कंप्लीट करूं? हाँ प्लीज. हाँ तो ये जो सारी बातें 1-2 मिनट में ये जो सारी बातें आ रही हैं कि कहीं ना कहीं हमारे ये जो गवर्नेंस है, ये जो आम्ही धारा आणि धोरण बद्दल भरपूर बोललो, बट इसका जो लीकेज है गवर्नेंस में, इसको ये लीकेज को कैसे हम लोग कैप करें. वो सेतु की जो बात हो रही थी कि नीलम ताई ने एक बहुत अनयूजुअल ये प्रोग्राम रखा है जिसमें कि बहुत सब कोई एक साथ आकर के जो लीकेज पे हम लोग जो मॉनिटरिंग करते हैं या काम करते हैं उसको देखने की जरूरत है. और जितना जो हम लोगों ने पार्टिसिपेटिव गवर्नेंस होने की जरूरत है. और सबसे बड़ी बात है कि जो सरकार ने लेबर कोड जो 4 बनाया, और वो लेबर कोड को उन्होंने जो अभी एक्ट बन गया है, हमको पता भी नहीं चला, वो एक्ट बन गया है और उसका रूल्स बनना है. मैं पूरे रोशनी से सहमत हूँ कि इसका खंडन करना चाहिए. नहीं तो हम सबका जो सिटीजनशिप का जो राइट टू वर्क वाला जो सोशल सिक्योरिटी वाली जो बात है वो रह जाएगी. तो हम कभी कस्टमर कमजोर बनते हैं, कभी सिटीजन कमजोर बनते हैं. ये कस्टमर और सिटीजन के बीच की जो लड़ाई है, इसको हमको जब तक ये इंटीग्रेटेड और इंक्लूसिव प्लानिंग नहीं होती है, बिकॉज इतनी बड़ी शक्ति अगर संस्थाओं की है, इतनी सारी संस्थाएं जो इतने दिन रात अपने स्वार्थ को पीछे रख के काम करते हैं, उनके सजेशन ग्राउंड रियलिटी को लेकर के अगर धोरण बनता है, तब जाकर के हमारा जो सबसे पहला कॉन्स्टिट्यूशन लेबर जो पॉइंट है जो गांव से शुरू होता है, तब जाकर के वो ठीक हो पाएगा. और हम लोग इस सारी चीजों को एनवायरनमेंट को रख करके और नैसर्गिक धारा को सामने रख करके अगर इकोलॉजिकल ऑर्डर को माने, तब तो जाकर के हम लोग कहीं ना कहीं सस्टेनेबिलिटी की बात कर पाएंगे. नहीं तो ग्रामीण और शहर का जो एक रिश्ता है ना, पुल एंड पुश का, वो रिश्ता कहीं पूंजीवाद में ना खत्म हो जाए. इसमें गवर्नेंस लीकेज को रोकना है, सिटीजन्स को उनको अच्छा कस्टमर बनाना है, और सोशल सिक्योरिटी उनको पूरी देनी है, और नेचर को सामने में, इकोलॉजिकल ऑर्डर को सामने में रख करके. तो जब इसकी पॉलिसी बनेगी, हम लोग सब इसके साथ में लगेंगे और अपना फिर से एक बार उस ड्राफ्ट को फिर से करेंगे. मैं इसके आयोजकों को बहुत बहुत धन्यवाद देती हूँ. इतना कह के मैं मेरा वक्तव्य खत्म करती हूँ, और मेरे स्पीकर्स को बहुत बहुत धन्यवाद, और सारे पार्टिसिपेंट्स को बहुत बहुत धन्यवाद. नीलम ताई एंड मेधा ताई फॉर गिविंग मी दिस अपॉर्चुनिटी. थैंक यू सो वेरी मच.